हा सुंदर दिसणारा साप इथं अचानक निघाला आणि तो रिक्षाच्या दिशेने धावत होता. मग त्याला काढायसाठी भरपूर प्रयत्न केले, म्हणजे रिक्षात घुसला की परत गावायचा नाही म्हणून ते ढकलतायत आणि त्यांनी ढकलला तरी पण तो तिकडेच येत होता. आणि मग नंतर तो इकडे तिकडे पळाला आणि एका ठिकाणी गायब झाला. मी विचारलं की हा विषारी साप आहे का, तर हा साप विषारी नाही, याचं नाव ॲक्च्युली मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि हा साप मग एका सर्प मित्राला बोलवलं की याला त्याच्या जागी नीट सोडायसाठी. मग एक सर्प मित्र आला आणि त्याने याला बाटलीत भरण्याचा प्रयत्न केला आणि मी जवळून त्याला घेत होतो, पण बारक्या पोरासारखा तो इकडं तिकडं सारखा हलतच होता, डुलतच होता आणि तो भिला होता थोडासा. सगळी माणसं त्यानं पहिल्यांदाच बघितली असेल, पण असा चलबिचल होत होता की त्याला जवळून मला शूट करताच आलं नाही. हे बघा. हां, आणि मग नंतर काय झालं, त्याला सर्पमित्रानं बाटलीमध्ये व्यवस्थित भरला. आधी बाटलीमध्ये भरण्यासाठी प्रयत्न केला, तो काय बाटलीत जातच नव्हता. इकडं पळ तिकडं पळ, हे बाकी कसलं चलबिचल. लहान मुलं कशी एका जागी थांबत नाहीत तसंच त्याचं काम आहे. त्याच्या तोंडाचा आकार बघा, मस्त असा निमुळता आहे, सुंदर आहे आणि दिसायला खूप छान साप आहे आणि तो विषारी नाही. हे बघा कसला सुंदर दिसतोय. बाटलीत भरण्याचा प्रयत्न केला, लय वेळ झालं बाटलीत भरता आलं नाही आणि मग परत थोड्या वेळानं त्यानं प्रयत्न करून बाटलीत भरला आणि त्याला त्याच्या ठिकाणी सोडलं व्यवस्थित. तो बी दमला आणि मग दमून त्यानं ओळखलं बाटलीत जाण्यातच आपलं भाग्य आहे. मग तो व्यवस्थित दमल्यानंतर स्वतःच बाटलीत गेला बघा आणि त्याला व्यवस्थित आपल्या घरी सोडलं.